प्रतापगडच्या पायथ्याशी अफजलखानचा वध केला आणि एकाही दिवसाची विश्रांती न घेता पुढचं आक्रमण सुरू केलं. शिवशाहीचा त्रिशूळ आदिलशाहीत शिरला. मसूर, गढिलोण, मायणी, कराड, निर्ले, वाळवे, औदुंबर, आष्टी अशी एकामागून एक ठिकाणं घेत 18व्या दिवशी चक्क पन्हाळ्यासारखा बेला गड देखील स्वराज्यात आला. यादवकालीन गड तो दृष्ट लागावी इतकी सुंदर बांधणी, दुय्यम राजधानीच म्हणावा इतकं महत्व. दख्खनचं द्वार महाराजांनी एक रात्र लागून मशालीच्या प्रकाशात अवघा गड बघितला. महाराजांनी पन्हाळ्याचं ठाणं अतिशय मजबूत केलं. इतक्यात एक बातमी आली. महाराजांचं हे आक्रमण थोपवायला आदिलशहानं सिद्धी जोहरला मोठी सेनादल पाठवलं आहे. आता महाराजांनी पन्हाळ्यातच आश्रय घेतला, जेणेकरून सिद्धी जोहर स्वराज्याच्या सीमेवरच थांबेल आणि रयतेला तोशीस लागणार नाही. महाराजांच्या पाठोपाठ सिद्धी जोहर आलाच. पन्हाळ्याला जोहरच्या सेनेचा अभेद्य वेढा पडला. दुसरीकडे शाहिस्ते खान स्वराज्यावर चालून आला. पुण्यामध्ये तळ ठोकून त्यानं स्वराज्यामध्ये अहोरात्र हैदोस मांडला. एक एक दिवस कष्टानं सरत होता. अचानक एके दिवशी जोहरनं इंग्रजांकडून मागवलेल्या लांब पल्ल्याच्या तोफेचा गोळा येऊन पन्हाळ्याच्या तटावर आदळला. म्हणजे आता जोहरच्या तोफांचा पल्ला वाढला होता. या दोन्ही कारणांनी महाराजांनी लवकरात लवकर पन्हाळ्यावरून निसटण्याचं निश्चित केलं. आषाढाचा धोधो पाऊस सुरू झाला होता. महाराजांच्या हेरांनी वेढ्यातली नाजूक जागा शोधून काढली. दिवस ठरला, आषाढ पौर्णिमा. त्याच रात्री पहिला प्रहर सुरू असताना सोबत बाजीप्रभू देशपांडे आणि पांदलांची 612 बहादरांची तुकडी घेऊन महाराज राजदिंडीतून खाली उतरले. अतिशय सावधपणे शिताफीनं पहारे उलाढून सगळे मसईच्या पठारावर पोहोचले. रात्रीचा गडद अंधार, आषाढाचा अविरत धोधो असा पाऊस, घोंगावणारा वारा, दगडधोंडे, रानझुडप, काटेकुटे, गुडघा गुडघा चिखल, शेवाळे, खास खळगे आणि त्यातून धावणाऱ्या 600 सावल्या. दुर्दैवानं सिद्धी जोहरच्या काही हेरांनी त्यांना बघितलंच आणि त्याने जोहरकडे खबर पोहोचवली. आता जोहर पाठलागावर येणार हे निश्चित होतं. म्हणून चकवा देण्यासाठी दुसऱ्या पालखीत महाराजांसारखीच वेशभूषा केलेले शिवा काशीत बसले. महाराजांची पालखी दुसऱ्याच आडवाटेला जंगलामध्ये शिरली आणि ज्याची अपेक्षा होती तेच झालं. जोहरनं आपला जावई सिद्धी मसूद याला पाठवलं. बऱ्याच वेळ दौड करून त्यानं शिवा काशीद यांची पालखी पकडली आणि त्यात शिवाजी राजे आहेत असं समजून त्या पालखी सकट सगळे छावणीकडे परतले. पण सिद्धी मसूदनं पकडलेली व्यक्ती शिवाजी राजे नाही हे लक्षात येताच छावणीत हलकल्लोळ उडाला. चिडलेल्या जोहरनं स्वामीनिष्ठ शिवा काशीद यांचा बहुधा शिरच्छेदच केला असावा. पण या दरम्यानच्या काळात महाराजांना बहुमूल्य वेळ मिळाला आणि ते आणखी पुढे सरकले. संतापलेल्या जोहरनं पुन्हा सिद्धी मसूदला आणखी सैन्य देऊन विशाळगडच्या दिशेनं पाठवलं. महाराज तोपर्यंत आडवाटेनं बरेच पुढे निघून गेले होते. सकाळ होईतो महाराज गजापूरच्या खिंडीपाशी पोहोचले. सर्वजण जीवाच्या आकांताने गेली 10-12 तास धावत होते. सिद्धी जोहरनं अलकापूर मार्गे पाठवलेल्या सैन्याची चाहूल मराठ्याला लागलीच. आता कसं करावं? महाराजांनी बाजींना विचारलं. बाजी निर्धारानं उतरले. त्वरित निमे लोक घेऊन गडावर
गडावर येऊ देत नाही. साहेब कामावर पडलो तरी मुला लेकरांना अन्न महाराज देणार. आता विचार करायला वेळ नव्हता. महाराज पुढे निघाले आणि एखाद्या रुद्राप्रमाणे बाजी गजापूरच्या खिंडीमध्ये उभे राहिले आणि त्यांच्या सोबतीला जवळ 300 भैरव. घोर युद्ध सुरू झालं. इकडे महाराज विशाळगडच्या जवळ पोहोचले आणि त्यांना कळलं की दळवी आणि सुर्वे यांनी विशाळगडला मोर्चे लावले. महाराजांना अर्थातच आधी याची कल्पना नव्हती. आपण मध्यान्ही गडावर पोहोचून इशारतीचे बाग उडवू हा त्यांचा अंदाज साफ चुकला. त्यांना तिथे नव्यानं अनपेक्षित झुंज मांडायला लागली. मध्यान्ह टळून गेली. सूर्य मावळतीकडे जाऊ लागला. महाराजांच्या इशारतीच्या तोफा अजून ऐकू येत नव्हत्या. छातीचा कोट करून उपाशतापाशी लढणाऱ्या बाजी प्रभू आणि 300 मावळ्यांनी सिद्धीच्या फौजेचा लोंढा अडवून ठेवला होता. एकेकाचा देह अनेक जखमाने पिचून निघाला, पण फिरणाऱ्या तलवारी थांबत नव्हत्या. एक एक माणूस पडत होतो. अखेर संध्याकाळी महाराज वेढा फोडून विशाळगडावर पोहोचले. महाराज तब्बल 21 तासाच्या अथक धावपळीनंतर विशाळगडावर सुखरूप पोहोचले होते. त्यांनी इशारतीच्या तोफा वाजवल्या, पण तोवर घात झालाच. बाजी प्रभू आणि पिलाजी दोघे लढाईत कामी आले आणि जे मोजके वाचले ते जंगलात पसार झाले. विशाळगडावर हल्ला करणाऱ्या सिद्धी मसूदचा किल्ल्यावरच्या ताज्या दमाच्या शिबंदीनं पराभव केला आणि सिद्धी मसूद मनगट चावत परतला. लाखांचा पोशिंदा वाचायला हवा म्हणून आपले प्राण अर्पण करून बाजीप्रभू देशपांडे आणि पांडुलांच्या सेनेनं आपल्या रक्तानं गजापूरची खिंड पावन केली. त्यामुळे पावन खिंड विशाळ